महायुतीमध्ये विधान परिषदेच्या जागेवरून सध्या रस्सीखेच सुरू आहे। ठाण्यातल्या जागेवर शिवसेना शिंदेंच्या खेळीला धक्का देण्यासाठी भाजपची रणनीती सुरू असल्याचं दिसून येतंय। भाजपचे खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी बहुजन विकास आघाडीच्या राजीव पाटील यांची भेट घेतली। ठाणे विधान परिषदेसाठी राजीव पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना क्षितिज ठाकूर यांच्या नावाचा विचार करत असताना भाजप नेत्यांनी राजीव पाटील यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं। तर ठाण्यामध्ये महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्याची जागा आता कुणाच्या वाट्याला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बहुजन विकास आघाडी शिवसेना की भाजपच्या बाजूने, नेमके कुणाच्या बाजूने हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भाजपचे खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी बहुजन विकास आघाडीच्या राजीव पाटील यांची भेट घेतली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, काय अपडेट? प्राजक्ता, आपण जर पाहिलं असेल तर राज्यातल्या 17 जागांपैकी सर्वाधिक जास्त चर्चा ही ठाणे विधान परिषदेच्या जागांसंदर्भात सुरू असल्याचं पाहायला मिळते। सुरुवातीला या जागेवरती शिवसेनेकडून रवींद्र पाठक यांच्या नावाची चर्चा सुरू होती। त्यानंतर दुसरं नाव समोर आलं ते म्हणजे बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर, आणि त्यानंतर आता तिसरं नाव समोर येते ते म्हणजे राजीव पाटील। हे देखील बहुजन विकास आघाडीचे प्रमुख नेते समजले जातात। वसई विरार महानगरपालिका निवडणुकीमध्ये राजीव पाटील यांचा सर्वात महत्वाचा की रोल होता, म्हणूनच त्यांचे जवळपास 71 नगरसेवक निवडून आले। मात्र याच राजीव पाटील यांना प्रामुख्याने भाजपाचे हेमंत सावरा आणि भाजप आमदार राजन नाईक भेटल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपा शिवसेनेला काही धक्का देणार का? भाजपा बहुजन विकास आघाडीचे राजीव पाटील यांच्या संदर्भामध्ये काही राजकीय खेळी करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की ठाण्याचा जागा ही शिवसेनेला सुटलेली आहे, मात्र अद्यापही राजकीय प्रसंग निर्माण झालेला आहे। जितेंद्र ठाकूर जे बहुजन विकास आघाडीचे सर्व आहेत, त्यांची भूमिका अजूनही संशयास्पद आहेत। त्यांनी त्यांची भूमिका डिक्लेअर केलेली नाहीये। जी खात्रीलायक माहिती मिळते त्यानुसार क्षितिज ठाकूर यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होईल, त्यांना जागा दिली जाईल। मात्र त्यांच्याच पक्षामध्ये आता एक नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे। राजीव पाटील हे देखील विधान परिषदेला इच्छुक असल्याची खात्रीलायक माहिती मिळते। त्यामुळे आता ठाण्याच्या जागेमध्ये सुरुवातीला रवींद्र पाठक, त्यानंतर क्षितिज ठाकूर, त्यानंतर आता तिसरा बडा चेहरा समोर आलाय ते म्हणजे राजीव पाटील यांचा। येणाऱ्या 24 तासामध्ये चित्र स्पष्ट होईल, ठाण्याची जागा कोणाला मिळणार आणि ठाण्याच्या जागेसंदर्भातला उमेदवार कोण असणार, तोपर्यंत आपल्याला भेटी सत्र हे सुरू असल्याचं पाहायला मिळणार। ठीक आहे तुषार, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।